नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे मार्गदर्शक, विश्वभारती कला क्रीडा संघटनेचे सेक्रेटरी रवींद्र बिर्जे साहेब, त्याचबरोबर कुंभार साहेब, महादेव पाटील साहेब आणि विनोद गुरव साहेब, खानापूर तालुका कार्याध्यक्ष। मी माझा आम्ही आमचे, मी माझा आम्ही आमचे आणि मी भारत देशाचा म्हणायला वाघाचं काळीज लागते। आम्ही विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या माध्यमातून भारता मी तुलाच देव मानतो, राखतो मान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवतो खरा, असे कारगिल युद्धामध्ये बरेच जवान शहीद झाले। त्यांच्या आठवणीनिमित्त, श्रद्धांजलीनिमित्त 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर विकलांग मॅरेथॉन आणि 3 किलोमीटर फन मॅरेथॉन आम्ही विद्यानिकेतन स्कूल पासून स्टार्ट काजू फॅक्टरी पर्यंतच्या मार्गावर करणार आहोत। तरी या संकल्पनेमध्ये मॅरेथॉनमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी, पुरुष, महिला, विकलांग आवर्जून प्रवेश घ्यावा अशी मी सर्वांना आवर्जून सांगत आहे। विश्वभारती कला क्रीडा संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता, माजी सैनिक अनिल देसाई, नमस्कार। हे आमचं दुसरं वर्ष आहे। मागच्या वर्षी आम्ही या स्पर्धेतल्या जिंकलेल्या स्पर्धकांना कारगिल येथे होणाऱ्या इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी घेऊन गेलो व त्या मॅरेथॉनमध्ये आमचे 4 पैकी 3 खेळाडूंनी बक्षीस मिळवलं आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि ही परंपरा आम्ही चालू ठेवण्यासाठी यावर्षी सुद्धा 14 जुलै 2024 रोजी सकाळी 6 वाजता विद्यानिकेतन ग्राउंड बोगारवेस येथून ही कारगिल मॅरेथॉन सुरू करणार आहे। ही मॅरेथॉन यावेळेला 21 किलोमीटर अंतरावर आहे आणि 18 वर्षावरील महिला व पुरुष भाग घेऊ शकतात। दुसरी आहे 10 किलोमीटर, त्याच्यात पण 18 वर्ष पुढील व पुरुष व महिला, व 5 किलोमीटर कारण 18 आणि 21 आणि 10 इथं 18 वर्षाचं लिमिट आहे, कारण इंटरनॅशनल मॉडेलला वय 18 वर्ष पूर्ण लागतं। त्यामुळे यातले जे विजेते आहेत, 2 पुरुष आणि 2 महिला, हे सगळे विजेते त्या इंटरनॅशनल मॅरेथॉनसाठी घेऊन जायचा आमचा मानस आहे। त्याप्रमाणे 5 किलोमीटर ही मॅरेथॉन सर्व वयोगटातील मुला मुलींच्यासाठी आहे आणि त्यांनी पण या भाग घ्यावा। 3 किलोमीटर मॅरेथॉन फन मॅरेथॉन पण ठेवलेली आहे आणि दरवर्षीच्या प्रमाणे आमच्या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे अपंग मॅरेथॉन। मागच्या वर्षी 20 स्पर्धकांनी याच्यात भाग घेतला आणि यावेळी सुद्धा आम्ही अपंग अपंगांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी उत्स्फूर्त करणार आहोत। तरी सर्व अपंग संस्थांना आम्ही आवाहन करतो की त्यांच्याकडे खेळाडू आमच्याकडे या मॅरेथॉनसाठी पाठवावे व त्यांच्यासाठी प्रवेश फी नाही आहे, हे आमच्या स्पर्धेचं आकर्षण आहे। आणि कुठलीही स्पर्धा म्हटली की आमचं ही संस्था ही शैक्षणिक सामाजिक संस्था आहे। बऱ्याच लोकांच्या देणगीतून आम्ही ही संस्था चालवतो, म्हणून 21 किलोमीटरसाठी आम्ही 500 रुपये हे प्रवेश फी ठेवलेली आहे, 10 किलोमीटरसाठी 300 रुपये आहे, 5 किलोमीटरसाठी 100 रुपये आहे व 3 किलोमीटरसाठी 50 रुपये। तरी या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी यावं व स्पर्धेचा फायदा घ्यावा आणि विश्वभारती कला क्रीडांनाही खेड्यातल्या मुलांना खेळापासून प्रोत्साहन देऊन त्यांना पुढं कसं नेता येईल प्रोफेशनलमध्ये, त्याच्यासाठी मदत करते। आणि आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंनी ही वार्ता सगळीकडे प्रसिद्ध करून आमच्या संस्थेला सहकार्य करावं अशी विनंती आहे। धन्यवाद। विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशनच्या वतीनं आम्ही नव भारत कारगिल मॅरेथॉन बनवण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। गेल्या वर्षी सुद्धा आम्ही कारगिल मॅरेथॉन म्हणून लेले ग्राउंडवर घेतली होती। त्या ह्याच्यातून जिंकलेल्या 4 स्पर्धकांना घेऊन आम्ही जम्मू कारगिलला तिथं घेऊन जाऊन त्यांनी तिथंही 4 मुलांनी 4ही नंबर काढले होते, 3रा, 4था, 7वा आणि 12वा। आमचा हा उद्देश आहे की आम्ही आज आव्हान मी करतो की सर्वांना त्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घेऊन आपल्या देशाच्या वतीनं, आता आम्ही जी कारगिलला मॅरेथॉन घेतो ती इंटरनॅशनल मॅरेथॉन आहे, त्या ठिकाणी इकडचे स्पर्धक जाऊन आपलं जर नाव गाजवत असेल गाजवावं असं मी ह्या उद्देशाने या ठिकाणी बोलत आहे। आजपर्यंत आम्ही मेंढील, खेडोपाडी जाऊन बऱ्याच मॅरेथॉन, जवळजवळ 50 एक मॅरेथॉन आम्ही घेतलेले आहेत।
आणि त्या मॅरेथॉनमधली जी आज खेड्यातली कमी पातळीची सुद्धा मुलं आज या ठिकाणी स्पर्धात्मक भाग घेऊन आपल्या गावचं शाळांचं आणि आमचं सगळ्यांचं नाव करत आहेत। तसंच ह्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही जे मुलं विनर आहेत 1 नंबर आणि 2 नंबर 6 मुली आणि 6 मुलं यांनी ह्या स्पर्धेमध्ये जिंकलेले असतील तर त्यांना आम्ही कारगिलला घेऊन जायचं असं आम्ही संकल्प केलेला आहे। आणि ह्या संकल्पामध्ये त्यांनी त्यांचे जी प्रवेशपीठ ठरलेले ते प्रवेशपीठ देऊन त्याच्यात भाग घेऊन आपलं नाव कमावं आणि इथं जे नंबर आलेले असतील त्यांनी त्यांच्या स्वखर्चानं यायचं। आणि ही सुवर्ण संधी आम्ही त्यांना कारगिल सारख्या इंटरनॅशनल मॅरेथॉनमध्ये देतो। हे एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय भारत। 14 जुलै रोजी होणारे कारगिल मॅरेथॉन ही बेळगावात पहिल्यांदाच प्रथम भरवत आहे। तर याच्यातही गेल्या वर्षी ही भरली होती। तर या मॅरेथॉनचा उद्देश असा की तरुणांच्यामध्ये एक स्पर्धात्मक असं जोश निर्माण व्हावा, त्याचबरोबर राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती ही सुद्धा त्यातून निर्माण व्हावी व पुढील पिढीला या मॅरेथॉनच्या माध्यमातून देश सुदृढ आणि संकल्पित व्हावा यासाठी आम्ही या विश्वभारती क्रीडा फाउंडेशनच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत। तर या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धकांनी भाग घ्यावा व ही स्पर्धा यशस्वी करावी असे मी याच्या वतीनं मी विनंती करतो। आपलं माझं नाव मोहन कुंभार, राहणार उद्यम बाग बेळगाव। ವಿಶ್ವಭಾರತಿ ಕಲಾ ಕೇಂದ್ರ ಫೌಂಡೇಶನ್ ಬೆಳಗಾವಿ ಇವರು ನವನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಗಿಲ್ ಮ್ಯಾರಥಾನ್ ಅಂತ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸುತ್ತಾರೆ। ಅದರಲ್ಲಿ ಕಾರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಶಹೀದರಾದಂಥ ಸೈನಿಕರಿಗೆ ಮಾನಾರ್ಪಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಇನ್ನು ಮತ್ತು ಈ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇರುವ ಎಲ್ಲ ಆಟಗಾರರಿಗೆ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಲಿ ಮ್ಯಾರಥಾನ್ ಓಡೋರಿಗೆ ಸಹಕಾರ ಮತ್ತು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡಬೇಕಂತ ಅವರು ಇದನ್ನು ಆಯೋಜಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆ ಆಯೋಜನೆ ಕೆಲವೊಂದು ವರ್ಷಗಳಿಂದ ಈಗಲೇ ನಡೆದಿದೆ। ಈ ಮೂಲಕ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದರೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಗಿಲ್ ಶಹೀದರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಭಾನ್ವಿತ ಆಟಗಾರರು ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು ಮತ್ತು ತಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಗೂ ಪ್ರಾಂತಕ್ಕೂ ಹಾಗೂ ದೇಶಕ್ಕೂ ಹೆಸರನ್ನು ಗಳಿಸ್ಕೋಬೇಕಂತ ವಿನಂತಿಸಿ